नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन या योजनेअंतर्गत संपूर्ण देशामध्ये अंदाजे 22.23 कोटी स्मार्ट मीटर्स मार्च 2025 अखेरपर्यंत लावण्याचं उद्दिष्ट जाहीर केलंय। सध्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीप्रमाणे 1,08,00,000 मीटर्स लावण्यात आलेत। या योजनेतून महाराष्ट्रात 2,25,65,000 मीटर्स लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या योजनेतून शेतीपंप वगळता राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर्स प्रीपेड मीटर्स लावण्यात येणार आहेत। 20 किलोवॅट अथवा 27 हॉर्स पॉवरच्या आतील ग्राहकांच्या बाबतीत प्रीपेड सुविधा देणं आणि मोबाईलप्रमाणे जमा रक्कम संपताच वीज पुरवठा खंडित करणं या यंत्रणेमध्ये शक्य आहे। 20 किलोवॅट अथवा 27 हॉर्स पॉवरच्या वरील ग्राहकांच्या बाबतीत ऑनलाईन वीज पुरवठा खंडित करता येणार नाही। शासन निर्णयानुसार स्मार्ट मीटर्स, ट्रान्सफॉर्मर मीटर्स, फीडर मीटर्स आणि संबंधित सुविधा यासाठी एकूण 39,602 कोटी रुपये खर्चाच्या योजनेला शासनानं मान्यता दिली आहे। एकूण उद्दिष्टापैकी आज अखेर वेबसाईटवरील माहितीप्रमाणे 1,96,000 मीटर्स लावण्यात आलेत। ही मीटर्स मोफत देणार असल्याची जी जाहिरात केली जाते ती संपूर्णपणे खोटी आहे। किमान 16,000 कोटी रुपये आणि त्यावरील व्याज या रक्कमेचा थेट बोजा राज्यातील सर्व वीज ग्राहकांवर पडणार असल्याची माहिती प्रताप होगाडे यांनी दिली। स्मार्ट मीटरमध्ये प्रीपेड सेवा घ्यायची की पोस्टपेड हा अधिकार कायद्यानुसार संपूर्णपणे संबंधित वीज ग्राहकांचा आहे। ग्राहक स्वेच्छेनं प्रीपेड अथवा पोस्टपेड सेवा स्वीकारू शकतो। गरजेनुसार रिचार्ज करता येईल। रक्कम संपत आल्यावर महावितरणकडून सूचना दिली जाईल। तसंच रात्रीच्या वेळी रक्कम संपली म्हणून वीज पुरवठा खंडित होणार नाही। अशा वेळी त्याला सकाळी 10 वाजण्यापूर्वी रिचार्ज रक्कम भरावी लागेल। ग्राहकांचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याला टप्प्याटप्प्यानं प्रत्येक आठवड्याला रिचार्ज करता येईल। म्हणजेच सध्याच्या तुलनेत विचार करता त्याला मासिक बिल भरण्यासाठी 4 साप्ताहिक हप्ते मिळतील। त्याचबरोबर प्रीपेड सेवा स्वीकारल्यानं त्याला वीज आकार आणि इंधन समायोजन आकार या रक्कमेवर 2% रिबेट मिळेल। स्मार्ट मीटरमुळे वीज ही विक्रीची वस्तू आणि ग्राहक हा उपभोक्ता आणि खरेदीदार होणार असल्याचं होगाडे यांनी सांगितलं। केंद्र आणि राज्य सरकारची ही वीज क्षेत्रातील सुधारणा या नावाखाली आणि ग्राहक हित या गोंडस नावाखाली उचलली जाणारी अनेक पावलं वीज क्षेत्रातील खाजगी उद्योजकांच्या हितासाठी अथवा या क्षेत्राचं खाजगीकरण करण्यासाठी अथवा या क्षेत्रातील सार्वजनिक मालमत्ता खाजगी उद्योजकांना भविष्यात कवडी मोलानं विकून शासनाची वीज सेवा देण्याची जबाबदारी कायमची झटकून टाकण्यासाठी आहे की काय, असे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न निर्माण होणार आहेत। उद्याच्या काळात असे प्रश्न निर्माण झाल्यास त्यावेळी दुर्बल ग्राहकांचा म्हणजेच पहिला बळी शेतकरी आणि त्यानंतर सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांचा जाईल, अशी भीती होगाडे यांनी व्यक्त केली आहे। यावेळी राजन मुठाणे, पद्माकर तेलसिंगे, जावेद मोमीन उपस्थित होते।